बदलापूर रेल रोको प्रकरणामध्ये 32 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे। कल्याण लोहमार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे आणि 300 ते 400 अनोळखी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। महत्त्वाची बातमी या क्षणाची, बदलापूरमध्ये काल मोठं जन आंदोलन पाहायला मिळालं। बालिका सुरक्षा या मुद्द्यावरून हे मोठं आंदोलन झालं आणि त्यामुळे बदलापूरमध्ये काल सर्वच लोकल रोखल्या गेल्या, तसंच लांब पल्ल्याच्या गाड्यांवर सुद्धा याचा परिणाम झाला आणि एकंदरीतच रेल्वेची यातायात पूर्णपणे थांबलेली होती। बदलापूर रेल रोको प्रकरणामध्ये आता 32 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे आणि कल्याण लोहमार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे। आतिश भोईर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। आतिश, काय नेमकी ही रेल्वेने कारवाई केलेली आहे? 32 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे, काय आणखी तपशील आहेत? कालचं जे रेल रोको होतं त्या रेल रोको प्रकरणी कल्याण लोहमार्गचे जे पोलीस आहेत त्यांनी काल रात्री जे 32 आंदोलक जे आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। कल्याणच्या लोहमार्ग पोलीस स्टेशन त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। तर 300 ते 400 चे आंदोलक जे आहेत त्यांची ओळख पटवून त्यांची ओळख पटवणं सुरू आहे। त्यांच्यावरती 300 ते 400 जे आंदोलक आहेत त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत। दुपारी कल्याणच्या न्यायालयामध्ये त्यांना हजर करणार आहेत। मात्र कालच्या प्रकरणामुळे रेल्वे रोको झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये 9 ते 10 तास रेल्वे रोको झालेली, त्याच्यामुळे प्रचंड असे नागरिकांचे हाल झाले होते। त्यामुळे जो काल आंदोलन झाला त्याचं हिंसक वळण सुद्धा लागलेलं, काही गाड्या वगैरे फोडलेल्या। त्यामुळे जे पोलीस आहेत ते आजही सतर्क आहेत आणि रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। ठीक, आतिश, धन्यवाद दिलेले आहे या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। आतिश भोईर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर बदलापूर रेल रोको प्रकरणामध्ये 32 जणांना अटक केली आहे। 300 ते 400 आंदोलकांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेत। काल जवळपास 9 ते 10 तासांसाठी हा पूर्णपणे लोहमार्ग रोखून धरलेला होता आणि म्हणूनच लोहमार्ग पोलिसांनी मोठी कारवाई केलेली पाहायला मिळते।